पुढच्या बातमीकडे वळूयात। आज दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे। विधानसभेच्या 70 जागांसाठी निवडणुकीची घोषणा होणार आहे। आज दुपारी 2 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होतीये। दुपारी 2 नंतर दिल्लीमध्ये आचारसंहिता लागू होणार आहे। दिल्लीमध्ये आप, काँग्रेस आणि भाजप अशी त्रिशंकू लढत होणार आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। संदीप, दुपारी 2 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे वृषाली, आणि तिरंगी लढत राजधानी दिल्लीमध्ये पाहायला मिळेल। आपल्याला माहिती आहे यापूर्वी 10 वर्ष केजरीवाल यांची सत्ता आहे आणि आम आदमी पक्षाकडून अनेक योजना जाहीर झाल्यानंतर काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आलेली होती। संपूर्ण उत्तर भारताचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे, कारण 70 जागांसाठी ही निवडणूक होत असली तरी तिन्ही पक्षांसाठी म्हणजे प्रतिष्ठेची ही खरं तर लढाई असणार आहे। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका मेट्रो मार्गाचं उद्घाटन झाल्यानंतर प्रत्यक्षरित्या खरं तर भाजपकडून या निवडणुकीचा प्रचार देखील जो आहे तो देखील सुरू करण्यात आलेला होता। आणि केजरीवाल यांनी महिलांसाठी योजना आणल्या त्याचबरोबर काँग्रेसने देखील काल मॅनिफेस्टो जो आहे तो जाहीर केला आहे, मात्र त्याच्यावर भाजपनं निशाणा साधत जोरदार टीका देखील केली आहे। एकूण 70 जागांसाठी ही निवडणूक असणार आहे आणि जवळपास 15 ते 20 फेब्रुवारीच्या दरम्यान मतदान आणि मतमोजणीची जी प्रक्रिया आहे ती कदाचित पार पडण्याची शक्यता आहे। आणि भाजपकडून पाहायला गेलं तर माजी खासदार असतील, माजी मंत्री असतील, यांना निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरवण्यात आलं आहे, तर काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून सर्वसामान्य लोकांना उमेदवारी देण्याचा जो प्रयत्न आहे तो करण्यात आलेला आहे। आता पुढचे आज निवडणूक जाहीर होईल, त्यानंतर पुढचे काही दिवस आचारसंहिता तर आजपासूनच लागू होईल, मात्र राहुल गांधी, प्रियंका गांधी, त्याचबरोबर अरविंद केजरीवाल, आपचे सगळे नेते आणि भाजपमधले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून सगळे नेते हे प्रचारामध्ये उतरतील। त्यामुळे निवडणुकीचा जो धुरळा आहे तो पुढच्या 8 ते 15 दिवसांमध्ये राजधानी दिल्लीत पाहायला मिळणार आहे। नक्कीच, धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।